गुड मॉर्निंग टू ऑल। तर आज आपण इतकी छान अशी आणि हेल्दी रेसिपी बनवणार आहोत जी अगदी झटपट बनते, सोपी आहे बनवायला आणि त्यापेक्षा ती सगळ्यात हेल्दी आहे, जी लहान मुलांना आजकाल खूप सगळं बाहेरचे फास्ट फूड पदार्थ आवडतात। त्यापेक्षा आपण त्यांना घरीच असं फास्ट फूड प्लस हेल्दी असा पदार्थ जर बनवून दिला तर ते का नाही खाणार। तर त्यासाठी आज त्या अगोदर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर मी इथे पालक घेतलेला आहे थोडासा आणि त्यामध्ये एक लसणाची कांडी मी त्यामध्ये मिक्स केली आणि आपल्याला ते मिक्सरला छान असं प्युरी बनवायची आहे। त्यानंतर मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। आता तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं तुम्ही तेवढं घेऊ शकता। त्यानंतर मी ते पनीर घेतलेलं आहे, ते पण छान असं एकदम क्रश करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे घरगुती एकदम बेसिक आणि सिंपल जे जास्त मसाले पण नसणार आहे। आणि त्यानंतर मी त्यामध्ये टेस्ट येण्यासाठी थोडंसं चीज टाकलेलं आहे, ते ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता। त्यानंतर मी थोडंसं घरी बनवलेला गरम मसाला टाकला आणि थोडंसं ऑर्गॅनो आणि थोडंसं माझ्याकडे चिली फ्लेक्स वगैरे होतं ते पण टाकलं आणि थोडीशी जिरा पावडर टाकली, नमक टाकले आणि माझा मुलगा आणखी तिखट तर खात नाही म्हणून त्यामुळे थोडंसंच मी ॲड केलं आहे। त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये गाजर किसून घातले। आता तुमच्याकडे जर व्हेजिटेबल आणखी असेल तर तुम्ही त्या पण ॲड करू शकता। आता मला फक्त गाजरच घालायचा होता म्हणून मी तेवढंच टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये सगळं छान एकदम एकजीव झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला ते बाइंडिंग छान बनेल। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि त्याचबरोबर आपल्याला एकदम छान असं लाटी लाटून घ्यायची आहे। आता ती लाटी गोल न लाटता एकदम अशी आडव्या प्रकारेच लाटायची आणि त्यानंतर त्यामध्ये हे पनीरचं क्रश आपल्याला मिक्स करायचं आहे। एकदम छान असा जसं आपण रोल बनवतो तसंच बनवायचं आहे। रोल एकदम छोटा बनवा किंवा मोठा बनवा, तुम्ही साईजनुसार कमी जास्त करू शकता। आणि ही रेसिपी इतकी हेल्दी आहे की तुम्ही आणि झटपट बनते, त्यामुळे मुलांना टिफिनमध्ये किंवा स्कूलमध्ये देऊ शकता किंवा स्नॅकमध्ये पण तुम्ही ॲड करू शकता। इतकी छान आहे आणि झटपट बनते, जास्त काही टाईम लागत नाही आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्सपासून आपल्याला ही बनवायची आहे, कारण जास्त काही तेलकट ऑइली वगैरे काही पदार्थ यामध्ये ॲड करणार नाही आहे। आता मी इथे बटर लावून त्याला आता हा रोल आपल्याला एकदम छान असं बारीक किंवा छोटे मोठे तुम्ही जसे हवे तसे तुम्ही त्याला करू शकता, कट करू शकता आणि त्यानंतर त्याला छान असे तव्यावर तेल किंवा तूप किंवा आपल्याला बटर असेल तर बटर लावून चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत। आता भाजताना आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, कारण ते एकदम सगळ्या बाजूनी शेकले पाहिजे आणि जास्त करून मी तर तूप लावा, माझ्याकडे तर तूप नव्हतं म्हणून मी आत्ता त्याला सध्या बटर लावलं आहे। पण ठीक आहे, तुम्ही पण तूप किंवा दुसरं काही तुम्हाला जे आवडतं ते टाकू शकता। त्याचसोबत ही रेसिपी इतकी सोपी आहे आणि तुम्ही एकदम झटपट किंवा गेस्ट वगैरे आले तरी तुम्ही एकदम असं काहीतरी युनिक काहीतरी बनवू शकता, एकदम छान लागते आणि दिसायलाही तेवढी छान दिसते। त्याचसोबत आपण हे सेमच रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता, जे पालक पराठा किंवा सेम आहे, पण मुलांना कसं एकदम छान दिसायला पण छान पदार्थ असेल तर मुलं आवडीने खातात। आणि त्याचसोबत तुम्ही केचप किंवा टोमॅटो केचप किंवा तुम्ही दही वगैरे टाकून देऊ शकता, इतकं छान लागतं। नक्की ट्राय करा, मी पण खूप म्हणजे माझ्या मुलाला खूप आवडते, त्यामुळे त्यांना सारखी मी बनवत असते म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूया, कारण लहान मुलं खाताना आजकाल खूप नाटक करतात, हे पाहिजे ते पाहिजे। सो त्यापेक्षा आपलं घरीच अगदी हेल्दी आणि एकदम घरचं फूड जे आहे ते एकदम मस्त आणि आजारी पडणे वगैरे हे तर उद्योग होतच नाही। मग त्यासाठी अशा रेसिपी फॉलो करण्यासाठी माझ्या पेजला त्याचसोबत इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करायला विसरू नका। आता हे छान असं 2-3 मिनटं आपल्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत एका बाजूनी छान असं भाजून घ्यायचं आहे आणि आलटून पलटून नंतर सारखं भाजत राहायचं आहे, कारण गॅस अगदीच फुल करू नका, कारण फुल केलं तर ते जळून जातील आणि साईडची बाजू आपली भाजणार नाही। त्यापेक्षा स्लो गॅसवरतीच आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायच्या आहेत। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि मैत्रिणींनो, याच्याही तुम्ही आणखी बाळासाठी जर रेसिपी तुम्हाला हव्या असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला शेअर करेल। आणि ही रेसिपी तुम्हाला बघून कशी वाटली मला नक्की कमेंट करा, किंवा तुमचं आणखी काही सजेशन असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा।
नक्की तुमचं वेलकम आहे आणि नवीन चॅनलला प्लीज फॉलो करायला विसरू नका. बाय.